तारे बघतो तेव्हा आपण इतिहासात शिरत असतो आणि डोक्यामध्ये विचार येतं की व्हॉट एक्झॅक्टली इज इव्होल्युशन. तर उत्क्रांती म्हणजे काय आणि ते घडलं असेल तर ते खरंच खरं असेल का, असे असंख्य विचार मनात येतात. आणि ही पृथ्वी कशी तयार झाली असावी, आपलं नेचर कसं तयार झालं असावं, फ्लोरा आणि फौनामध्ये काय काय बदल होत गेले असावे, किंवा आपल्याला असं वाटतं की ह्युमन कसा तयार झाला असावा, आपण कसं तयार झालेलं असावं. हे असे असंख्य विचार मनात येतात आणि आपण विज्ञानाचा अभ्यास करतो म्हणजे आपल्याला इव्होल्युशन तर नक्कीच माहिती असलं पाहिजे. चला तर मग आपण इव्होल्युशनचा काही भाग बघूया आणि सुरुवातीला बघूया की पृथ्वी कशी तयार झाली असावी. आपण विज्ञानाचा अभ्यास करतो म्हणूनच आपल्याला माहिती असलं पाहिजे ओरिजिन ऑफ लाईफ, ओरिजिन ऑफ अर्थ अँड ओरिजिन ऑफ ह्युमन बीइंग्स. रात्रीच्या वेळी उन्हाळ्यामध्ये बाहेर पडलं असताना आपल्याला आकाशाकडे खूप सारा प्रकाश दिसतो, पण म्हणतो चांदण्याचा प्रकाश आहे. तर हा प्रकाश आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचेपर्यंत कितीतरी कालावधी गेला, कितीतरी ट्रिलियन्स ऑफ किलोमीटर ते रस्ता पार करून आपल्या डोळ्यापर्यंत पोहोचले असतात आणि कितीतरी काळा आधीपासून त्यांनी तो प्रवास चालू केलेला आहे आणि इतका काळ त्यांना आपल्यापर्यंत पोहोचायला लागले आहे. आणि अशा रीतीनं आकाशामध्ये जो प्रकाश दिसतो आहे तो इतका दूरचा आपल्यापर्यंत आलेला आहे. कधीकधी आपल्याला दिसतं की आपल्या भोवती असलेली एखादी वस्तू अचानकपणे चमकते, इन्स्टंटली आपण ते बघतो, तो वर्तमान काळ असतो. परंतु आकाशात बघत असताना हा प्रकाश बघितल्यावर आपल्याला असं जाणवते की आपला इतिहास कुठेतरी आकाशामध्ये दडलेला आहे. ओरिजिन ऑफ लाईफ इज कन्सिडर्ड अ युनिक इव्हेंट इन द हिस्ट्री ऑफ युनिवर्स. युनिवर्स तर खूप मोठे आहे आणि अर्थ मात्र त्याचा कणभर भाग आहे. आणि युनिवर्स 20 बिलियन्स वर्षापूर्वी तयार झाले असावे. युनिवर्स हे इतकं जुनं आहे आणि त्या युनिवर्समध्ये खूप साऱ्या गॅलेक्सीज आहेत आणि त्या गॅलेक्सीमध्ये स्टार्स, क्लाउड्स, डस्ट, डिफरंट गॅसेस. युनिवर्स किंवा अर्थ जी तयार झाली आहे ती थेअरी आपल्याला बिग बँग थेअरी तुम्ही ऐकलेलीच असेल, त्यामधून थोडीफार लक्षात आलेली आहे. बिग बँग थेअरीमुळे आपल्याला या युनिवर्सचं ओरिजिन लक्षात आलेलं आहे आणि आपण ते चांगल्या रीतीने समजावून घेतलेलं आहे. बिग बँग म्हणजे काय, तर बिग बँग इज अ बिग एक्सप्लोजन विच इज नॉट इन इमॅजिनेशन. बिग बँगमुळे खूप मोठा एक्सप्लोजन झाला व युनिवर्स एक्सपांड झाला. एक्सपांड झाल्यामुळे टेम्परेचर थोडं कमी झालं. कालांतराने ह्या सर्व चेंजेस एका वेळेस नसून त्या कालांतराने हळूहळू होत गेल्या आणि हळूहळू टेम्परेचर मग त्या बिग बँगमुळे नंतर कमी झालं. त्या एक्सप्लोजनमधून झाला हायड्रोजन व हिलियम हा गॅस तयार झाला. ग्रॅव्हिटीमुळे तो अर्थच्या सभोवती राहिला. प्रत्येक हेवनली बॉडीच्या ग्रॅव्हिटीमुळे काय झालं की त्यांच्या भोवती गॅसेस तयार झाले आणि अशा रीतीनं खूप साऱ्या गॅलेक्सी तयार झाल्या. अशा रीतीनं युनिवर्स तयार झालं असावं असं या बिग बँग थेअरीमध्ये आपल्याला समजलेलं आहे. अर्थ ही 4.5 बिलियन्स वर्षाआधी तयार झाली असावी असा विश्वास आहे. बिग बँगमुळे हेवनली बॉडी त्यांच्या वेटनुसार पसरल्या गेली व त्यामुळे तिथे गॅलेक्सी तयार झाली. प्रत्येक हेवनली बॉडी तयार झाली आणि तिथे बाहेर पडलेले गॅसेस त्यांच्या भोवती ग्रॅव्हिटीमुळे तशीच राहिली. सुरुवातीला अर्थ ही अतिशय गरम होती. तप्त लाल एक गोळा होता आणि त्यामधून हळूहळू वेगवेगळे गॅसेस बाहेर पडायला लागले, जसे की कार्बन डायऑक्साईड, मिथेन, अमोनिया, हायड्रोजन, नायट्रोजन आणि हळूहळू
अर्थ थंड व्हायला लागली. जसे त्यामधून गॅस बाहेर पडले तसे तसे ती थोडी थोडी थंड व्हायला लागली आणि टेम्परेचर हळूहळू कमी होत गेलं. सुरुवातीला अर्थवर जीवन नव्हते. पृथ्वी एक तप्त गोळा होता लाल कलरचा आणि त्यामधून वेगवेगळे गॅसेस बाहेर पडायला लागले आणि हळूहळू अर्थ थंड झाली. अजूनही अर्थच्या कोअरमध्ये तोच तप्तरस आहे, लावारस आहे, वॉटर वेपर आणि वेगवेगळे गॅसेस अजूनही ज्वालामुखीमधून बाहेर पडत असतात, हे तुम्हाला माहिती आहे. अर्थची जी माती आहे, सॉईल आहे, खडक आहे, ते जाळीदार काळ्या कलरचं बनलं असावं असा सर्वांचा विश्वास आहे. सूर्यापासून येणाऱ्या अल्ट्राव्हायलेट रेडिएशन्समुळे हायड्रोजन आणि ऑक्सिजन हा पाण्याच्या वाफेपासून वेगळा झाला असावा आणि त्यांची रिॲक्शन वेगवेगळ्या गॅसेससोबत होऊन कार्बन डायऑक्साईड आणि वेगवेगळे गॅसेस तयार झाले असावे आणि याच प्रोसेसपासून खूप सारा ऑक्सिजन तयार झाला असावा, ज्याचा पुढे जाऊन ओझोन लेअर तयार झालेला असावा असा सर्वांचा विश्वास आहे. वॉटर जे बनलं ते ओशनमध्ये जमा झालं पृथ्वीच्या खोलगट भागामध्ये आणि तिथे मोठे मोठे महासागर तयार झाली असावी आणि जे हाईटवर जमीन होत्या त्याच्या मात्र जमीन तयार झालं, मैदाने तयार झाली व मोठे मोठे पहाडं, हिमालय सारखे पर्वत तयार झाले. 4 बिलियन्स इयर बॅक आधी पृथ्वीवर लाईफ अपियर झालेलं असावं, म्हणजेच 500 मिलियन्स. काही सायंटिस्ट लोकांचा असाही समज होता की पृथ्वीवर हे जीवन पृथ्वीवर तयार झालेलं नसून ते बाहेरून कुठून तरी आलेलं असावं, स्पेसमधून, असं त्यांचा विचार होता. ग्रीक विचारवंतांना असे वाटत होते की जीवन हे पृथ्वीवर बाहेरून स्पेसमधून कुठून तरी आलं असावं असा त्यांचा विश्वास होता. बाहेरून म्हणजे दुसऱ्या प्लॅनेट्सवरून, आणि लोक त्यावेळेस हे मानत होते. लाईफ हे डिकेइंग अँड रॉटिंग मॅटर पासून तयार झालं असावं किंवा जसे स्ट्रॉ, मड, म्हणजेच तेव्हा 2 विचार प्रवाह दिसत होते. एक तर लाईफ हे बाहेरून दुसऱ्या प्लॅनेट्सवरून आलेलं असावं किंवा इथे सडत असलेल्या, कुजत असलेल्या काही अर्थवरच्या वस्तू ह्या रॉटिंग होत होत्या आणि त्यांच्यापासून जीवन तयार झालेलं असावं असं ग्रीक विचारवंतांनी असे 2 विचार प्रवाह मांडले होते. त्यानंतर लुईस पाश्चरने एक्सपेरिमेंटद्वारे आपल्याला स्पॉन्टेनियस थेरी सांगितली आहे आणि या थेरीनुसार सध्याचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम हे प्री एक्झिस्ट असलेल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमपासून तयार झाले असावे. त्यानंतर पुढे मात्र प्री एक्झिस्टंट कुठून तयार झालेलं असावं ह्याचं उत्तर ही थेरी देऊ शकली नाही आणि म्हणून ती थेरी डिसमिस झाली. रशियाचा ओपेरिन आणि इंग्लंडचा हल्डेन आला आणि त्यांनी आपल्याला सांगितलं की फर्स्ट फॉर्म ऑफ लाईफ वॉज अपियर्ड फ्रॉम प्री एक्झिस्टिंग नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स, म्हणजे RNA, प्रोटीन यासारखे ते पदार्थ होय. आणि तेव्हापासून केमिकल इव्हॉल्युशन सुरू झालं आणि तेव्हापासून इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिक हा प्रवास सुरू झाला. या थेरीचे सुद्धा एव्हिडन्स कमी मिळाले, त्यामुळे 50% ही थेरी ॲक्सेप्ट झाली होती आणि 50% नाही. आपल्याला काहीही आयडिया नव्हती की पहिला जीव केव्हा अपियर्ड झाला. पहिला प्रोटीन मॉलिक्युल्स हा 3 बिलियन्स वर्षापूर्वी तयार झाला असावा असा विश्वास आहे. पहिला जायंट मॉलिक्यूल हा पॉलिसॅकराइड प्रोटीन हा तयार झाला असावा असा ठाम विश्वास आहे आणि या मॉलिक्यूलपासून सेल तयार झालेला आहे. पहिला जायंट मॉलिक्यूल RNA, प्रोटीन, पॉलिसॅकराइड तयार झाला असावा आणि त्यापासून पुढे लिव्हिंग सेल तयार झाली असावी असा विश्वास आहे आणि अशा रीतीनं बायोजेनेसिस घडलं असावं असं वाटते आणि नंतर त्यापासून सिंपल फॉर्म्स लिव्हिंग थिंगचे अराईज झाले असेल आणि त्या सिंपल फॉर्मपासून आजचे कॉम्प्लेक्स फॉर्म तयार झालं असावं असा विश्वास आहे. अशा रीतीनं अर्थ आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम इव्होल्युशनद्वारे वाढत गेलं असं सर्व मान्य झालेलं आहे. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.